म्हणजे आपण याच्याकडे विश्लेषण केलं पाहिजे की या देशामध्ये परिस्थिती कशी आहे, नाहीतर आपल्याला काही करणार नाही पण त्या परिस्थितीचा सामना आपण कसं करू हे आपण शिकलं पाहिजे. आपली अवस्था कशी होती सरांनी सांगितलं की या समाजवाद कसा आला देशामध्ये. आपण अस्पृश्य असताना आपली अवस्था कशी होती, जनावरांसारखी होती. मी नेहमी सांगत असतो की अस्पृश्य वर्गाचं कसं झालंय, आता काय आहे, बाबासाहेबांच्या पुण्याईने संविधानामुळे आपला समाज 3W मध्ये व्यस्त झाला. 3W म्हणजे काय, वेल्थ वाईन वाईफ, बाल्याची माय बाली, 10 बायताची खोली. याच्या पलीकडे तू कुठलाही विचार करत नाही. पण फुले शाहू आंबेडकरांचं आंदोलन हे नव्हतं. आपण समजून घेतलं पाहिजे. आपला समाज हजारो वर्ष गुलामीत खितपत पडला होता. मी नेहमी सांगत असतो कोटला समाज 2 समूह या देशामध्ये अन्नासाठी वाट पाहत होते. 2 समूहाचे पोट भरले नव्हते. तो समूह एक होता अस्पृश्यांचा, एक होता कुत्र्यांचा. दोन्ही समूह गावाच्या गावकुसाबाहेर हागंदरीमध्ये जीवन जगत होते, डुक्कर खोपडीमध्ये जीवन जगत होते. जेवण करत असताना घाण खालेलं डुक्कर सरळ निघून जात होतं. दोघांच्याही पोटात आगबंब उसळला असताना दोघेही जनावर कधी मरतात त्याची वाट बघत होते. जनावर मरायचं, दोन्ही समूह तुटून पडायचे. एक समूह माणसाचा होता, एक जनावराचा कुत्र्यांचा होता. समूह त्या कुत्र्याला हाकलायचा. कुत्रच पहिल्यांदा गेले, कारण कुत्र्याला वाटलं माणसांचा मानसन्मान केला पाहिजे. या देशातला कुत्र्याला समजलं माणसाचा मानसन्मान केला पाहिजे. परंतु या देशामध्ये असं म्हणतात की 5000 वर्षापूर्वी या देशाची संस्कृती निर्माण झाली. त्या संस्कृतीला अजूनही कळलं नाही की माणसाचा मानसन्मान केला पाहिजे, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, अजूनही कळलं नाही. हा संघर्ष रोजचाच चालायचा गावकुसाबाहेर हागंदरीमध्ये. मृत जनावराला 2 समूह ओढायचे, एक अस्पृश्यांचा एक कुत्र्याचा. दुसऱ्यांदा समूहाने कुत्र्याला हाड म्हटलं, कुत्रे गेले नाही. कुत्रे त्यांच्यावर भुकायला लागले, कारण कुत्रे असा विचार करायचे, साला तुम जो खाते वही तो हम खाते, तुम्हारी और हमारी औकात तो एक ही है. त्या समूहाला बाबासाहेबांनी संदेश दिला. ज्या समूह हागंदरीमध्ये राहत होता, डुक्कर खोपडीत राहत होता, त्या समूहाला बाबासाहेबांनी म्हटलं की जाओ आपके दीवार पर लिख दो, आपकी देश की शासन करने वाली जमात बनना है. तेव्हा काही समूह, अस्पृश्य समूह बाबासाहेबांकडे गेले आणि म्हणाले, बाबासाहेब तुम्ही काय आम्हाला सांगता, आमची संध्याकाळी चुलीची व्यवस्था नाही, काय तुम्ही आमच्या चुलीची व्यवस्था कराल. बाबासाहेब शांत राहा, कारण बाबासाहेब त्यांच्यामध्ये सुपरिटी कॉम्प्लेक्सची निर्मिती करू इच्छित होते. त्यांचं जे मृत जनावरावर जे विजन आहे, दृष्टी आहे, स्थिरावलेली आहे, त्याला उंच करून शासनकर्ती जमातीवर स्थिर करणे हे बाबासाहेबांच्या आंदोलनाचा आणि जीवनाचा उद्देश होता. कारण बाबासाहेब बुद्धाच्या विचारावरील आंदोलन चालवत होते. कारण बुद्ध काय म्हणायचे, व्यक्तीच्या विचारामध्ये परिवर्तन केल्याशिवाय त्याच्या आचरणामध्ये परिवर्तन संभव नाही. हा परिवर्तनाचा मूलभूत सिद्धांत आहे. बुद्धांनी जीवनभर काय केलं, असं म्हणतात की जगामध्ये सर्वात मोठा माणूस बुद्ध आहे. या निसर्गाने बुद्धा एवढा मोठा माणूस पैदा केला नाही, तरीही बुद्धाने इंडिव्हिज्युअली सर्वात मोठे होते. जगामध्ये असं मोठं व्यक्तिमत्व निसर्गाने पैदा केलं नाही, तरी त्यांनी संघटन निर्माण केलं. जगामधलं पहिलं संघटन बुद्धांनी निर्माण केलं. कारण त्याला माहित आहे मी एकटा काही करू शकत नाही, कारण व्यवस्था परिवर्तन जर करायचं असेल तर संघटन आवश्यक आहे. हे बुद्धापासून शिकलं पाहिजे. कारण जगामधलं सगळ्यात मोठं संघटन बुद्धाजवळ होतं. जेव्हा इन्फेटेड भिक्षूला सम्राट अशोकाने जेव्हा 3ऱ्या धम्मसंगीतीच्या वेळी बाहेर काढलं, 60,000 भिक्षूला बाहेर काढलं, तर आतमध्ये किती असेल, म्हणजे निश्चितच जास्त असेल. आणि सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की बुद्धांनी 45 वर्ष फिरून या देशामध्ये समता, स्वतंत्रता, बंधुता व न्यायाच्या आधारावर या देशाची व्यवस्था तयार केली. या देशातील लोकांची व्यवस्था तयार केली. ज्या 4 तत्वाला, ज्या प्रिन्सिपलला युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने मान्यता दिली, आणि तरीही या देशामध्ये आपल्याला या 4 तत्वावर बोलताना भीती वाटत आहे. असं सिच्युएशन तयार झालं आहे. जगानं यांना मान्यता दिली, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन याला स्वीकारलं, तरी या देशामध्ये समता नाही, स्वतंत्र नाही, बंधुता नाही, न्याय नाही, असं मी म्हणतो. आणि बाबासाहेबांनी सुद्धा असं म्हटलं की असं होणार नाही, तुम्हाला संघर्ष करावा लागेल. तुम्हाला पोलीस स्टेशन पासून, ग्रामपंचायत पासून तुमचं कुठलंही काम होणार नाही. यासाठी संघर्ष उभा करावा लागेल. येणाऱ्या काळामध्ये जर आपण संघर्ष उभा केला नाही तर या देशामध्ये मनुस्मृती लागून निश्चित होईल. म्हणून या दिवशी आपण संकल्प करूया, कारण उशीर खूप होत आहे, बोलायचं खूप सारं असते. म्हणून या महापरिनिर्वाण दिनी आपण संकल्प करूया. कारण बाबासाहेब गेल्यानंतर बाबासाहेबांचे विचार जे बाबासाहेबांनी पेरले, ते विचार घेऊन आपण त्या विचाराचा वारसा जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कराल, एवढंच आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय प्रबुद्ध भारत.